नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. आज परभणी शहरातील अतिथी हॉटेल येथे जिंतूर सेलू विधानसभेच्या आमदार मेघना बोर्डीकर यांच्या वतीने पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आमदार मेघना बोर्डीकर यांनी सांगितलं की शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या परिसरातील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान करणाऱ्या मागचा मास्टरमाइंड कोण आहे याचा शोध घ्यावा. तसेच ही घटना घडल्यानंतर जे लोकप्रतिनिधी जातीय तेढ निर्माण करणारे वादग्रस्त वक्तव्य करत आहेत त्यांचीही चौकशी करावी अशी मागणी केली आहे. आज आयोजित पत्रकार परिषदेत डॉक्टर केदार खटिंग, भाजपा महानगर अध्यक्ष राजेश देशमुख, सुरेश भुमरे, मंगल बुदगलकर, आनंद बनसोडे, बाळासाहेब भालेराव, विकास मगर, पप्पू नखाते आदी उपस्थित होते. संविधानाचा सर्वांनी आदर सन्मान केला पाहिजे. आम्ही सर्वजण आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी नेहमीच, देवेंद्र फडणवीस साहेब नेहमीच आणि आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या देशामधला प्रत्येकजण संविधानाचा सन्मान करतो, आदर करतो. आणि असे तो तर मानसिक रुग्ण होता ज्या व्यक्तीने हा प्रकार घडला, तो प्रकार केला. त्यामुळे त्याच्यावर तर कारवाई, कायदेशीर कारवाई होईल, कठोर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. त्यामुळे ते होणारच आहे. हे प्रकार परत त्याच्या आलेले आहेत असं कलेक्टरांनी सांगितलं. एक कार्यक्रम हाती घेतलेला आहे, संविधान गौरव अभियान. त्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टी अनेक वेगवेगळे कार्यक्रम संविधानाच्या गौरवासाठी घेत असतं, वारंवार घेत असतं. आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतो, पण इतरांनीही केले पाहिजे. आणि ज्यांना ही शांतता भंग करायची आहे ते लोक हे असे काही लोकांना पुढं करून करतात. शांतता प्रिय समाज आहे, नेहमी शांतीचा संदेश देणाऱ्या गौतम बुद्धांच्या शिकवणीवर चालणारा समाज आहे. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आपल्याला दिलं त्या संविधानाचा आदर करत ते संविधानाला आचरणात आणणारा बौद्ध समाज आहे. त्यांच्याकडनं तर असं कधी होणार नाही. पण काही 5-50 लोकांना पुढं करून, काही त्यांच्या हातून चुकीचे कामं करून घेऊन या सगळ्या शांततेत चाललेल्या आपल्या बंदला भंग करण्याचं काम ते लोकांनी केलं. होणार नाही, यासाठी प्रशासन सतर्क आहे आणि आम्ही सर्वजण आपल्या पाठी. प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी.